विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारी आपण पाहतो आहे। माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं चित्र जे आहे ते सकाळपासून राम सातपुतेंची आघाडी होती, मात्र आता जी बातमी समोर येते 18 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झालेली आहे। त्याने 18 फेरीनंतर उत्तम जानकर यांनी 1468 इतक्या मतांची अल्प आघाडी जी आहे ती घेतलेली आहे। उत्तमराव जानकर यांना 84,671 इतकी मतं आहेत, तर राम सातपुते यांना 83,203 इतकी मतं जी आहेत ते इतकी मतं आहेत। 18वी फेरी जी आहे ते मोजायला सुरू आहे आणि 18व्या फेरीमध्ये अकलूज शहरातील जे बूथ आहेत ते बूथ मतमोजणीसाठी टेबलवरती घेतल्यानंतर राम सातपुतेंची 3000 मतांची जी आघाडी होती 2800 मतांची ती आघाडी तोडून उत्तम जानकर हे 1400 मतांनी त्या ठिकाणी पुढे गेलेले आहेत। अजूनही 19वी फेरीमध्ये अकलूज संग्रामनगरचा भाग, 20व्या फेरीमध्ये दत्तनगर, संग्रामनगर, माळीनगर, सवत गव्हाण, 21वी फेरी 22, 23 आणि 24, 25 ह्या 5-6 फेऱ्या मोजायच्या राहिलेल्या आहेत। आता बघणं औत्सुक्याचं आहे उत्तमराव जानकरांची आघाडी ही कायम राहणार का? अटीतटीची लढत अपेक्षित नव्हतं। मोहिते पाटील आणि जानकर दोघे एकत्रित असताना राम सातपुते हे सकाळपासून आघाडीवरती होते। 16व्या फेरीनंतर राम सातपुतेंची आघाडी जी आहे ती कमी झाली आणि आता 18वी फेरी झाल्यानंतर जे आकडेवारी माझ्याजवळ आलेले आहेत त्या 11व्या फेरीनंतर 18 फेऱ्या झाल्यानंतर उत्तम जानकर हे 1468 मतांनी आघाडीवरती आहेत। पुढे आणखी येणाऱ्या 25 फेऱ्या होणार आहेत, 7 फेऱ्या राहिलेल्या आहेत। ह्या 7 फेऱ्यांच्या मध्ये उत्तम जानकरांची आघाडी कायम राहती का अदृश्य हात राम सातपुतेच्या पाठीमागे येऊन पुन्हा राम सातपुते कमबॅक करतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। बघूया माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरती मी लक्ष ठेवून आहे। फेरीने ह्या अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचतोय। उत्तमराव जानकर 18व्या फेरीनंतर 1468 मतांनी सध्या आघाडीवरती आहेत।